हॅलो, हे कसे आले इथे? आता मी काय करू? ते आलेत तर आलेत, पण आता तुम्हाला काय करायचं माहितीये ना? ठरवलंय तसंच वागायचं आणि ठरवलंय तेच बोलायचं. ते मी करेल, पण काही गडबड झाली तर? गडबड झाली तर काय करायचं हे तुम्हाला माहिती. जर गडबड झालीच तर दुकान विसरायचं आणि पैसे. आता पोबाड नीट करा आणि आज जा. हो. वेलकम वेलकम. काय म्हणता? मस्त चहा पाणी झालं ना? व्यवस्थित व्यवस्थित. सगळं बिझनेस वगैरे ओके चालू आहे? मॅडम मिसेस का? हां, राधा. नमस्कार. नमस्कार. काय झाले साहेब, आपल्याकडून काही गडबड झाली का? खुद्द विराजे साहेब स्वतः पधारले म्हणून विचारले. नाही नाही नाही, गडबड वगैरे काही नाही. म्हटलं असंच चला भेटून यात, तुम्हाला थोडा फीडबॅक घेऊयात. सगळं व्यवस्थित चालू आहे ना? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? विचारूयात. काय बोलते साहेब, बिराजदाराकडून काही गडबड होणार आहे? माल आला तसाच प्रोसेस करून खेड्यापाड्यात निघणार. आता तुम्हाला सांगतो वहिनी साहेब, या खेड्यातल्या लोकांना बिराजदार नाव सुद्धा पूर्ण घेता येत नाही, पण त्यांच्या मसाल्याची चव एकदम कळते त्यांना बराबर. आता ट्रक गेला पण असेल. ऑल गुड. सुमित सरला मैसेज करूया. अब तक तो सब ठीक है, ऑल गुड. चला, मसाल्यांबद्दल काही तक्रार नाहीये, ही एक गोष्ट चांगली आहे. मग तुम्हाला काही सजेशन वगैरे द्यायचे असतील तर बिंदास द्या. काय बोलते विराजे शेठ, अहो बिराजदाराकडून सगळे सजेशन घेतात आणि आम्ही बिराजदारांना सजेशन देणार. तुम्हाला सांगतो विराजे शेठ, अहो डिमांड एवढा वाढलाय, रातोरात मसाले मागवावे लागतात. त्याचे एक कागद बघायला मिळतील का? एक मिनिट. राधा, आपण फक्त फीडबॅक घेऊन निघणार होतो ना? हे अचानक कागद वगैरे? हो, पण आता आलोच आहे तर बघूयात ना. कागद दाखवताय ना? दाखवतो, त्याच्यात काय, त्याच्यामध्ये लपछपी करायचं कारणच नाही ना. ए बघा सगळे कागद इथे. हे एवढी रक्कम कशी काय? म्हणजे सगळे पैसे एकदम भरलेत का? राधा, ही सगळी माहिती आपल्याकडे सुद्धा आहे. अहो विराजे शेठ, अहो बघायचं असेल तर बघू द्या ना वहिनी साहेबांना. हे बघा वहिनी साहेब, एकदा नाही चारदा बघा चांगला. मी दाखवते. हे बघा, हे 5 ट्रक माल आला, हे त्याचे हे बिल एवढे, आणि हे उपरचे हे डिलिव्हरीचे चलन असते. आपला हिशोब एकदम समजा क्लिअर असते. 5 ट्रक भरून एवढा माल जरी आला असला तरी हे एक्स्ट्राचे पैसे, म्हणजे एवढी रक्कम? हा बरोबर. ते कसं आहे, अर्जंट मध्ये मागवले ना, त्याचे हे चार्जेस असते. कसं आहे, कंपनी असे रातोरात मसाले पाठवत नाही ना. तुमची पॉलिसीचे तशी. हा विराजे साहेब, एक माझं सजेशन होतं बरं. हां, ते जरा इमर्जन्सी चार्जेस कमी करता आले तर तेवढे करा. तसं मी सुमित शेठला बोललाय. हा, तुमचं बोलणं झालंय का त्यांच्याशी? हा, म्हणजे ते बोलणं तर होत असतं ना असं अधूनमधून. समजा बिझनेस तेच बघत असते ना. विराजे शेठ,
झालं असेल तर ठेवू का? म्हणजे कसे मला ते दर्शनाला जायचे असते. ते कसे देर नको व्हायला ना. नाही 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 प्लीज, तुमचं काय रुटीन आहे ते तुम्ही कॅरी ऑन करा. आम्ही पण निघतोच आहोत. हा राधा, निघूयात. झालंय ना सगळं? हा 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 या या या. आणि असं येत जे अधूनमधून वहिनी साहेब. आणि कसे विराजे शेठ येताना थोडेसे फोन कॉल करत जा मला. मी कशा असं जिलेबी फाफडा ढोकळा असं सगळं मागवून ठेवते. फोन करून यायचं आहे ना? नक्की करतो. मला मसाला पाहिजे. मसाला कशाला पाहिजे तुला आता? हो, मसाला पाहिजे. मसाला कशाला? नाही म्हणजे तुम्ही केलेला मसाला तुम्हालाच बघायचा आहे. हो, दाखवताय ना? वहिनी साहेब आधी दाखवला बी असता, पण आता कसं समजा पॅकिंग करून निघायचा टाइम झाला ना. ते आता कसं समधी प्रोसिजर थांबवून एक पाकिट काढायचं म्हणजे माझं नुकसान होते नाही का? विराजे शेठ आता तुम्ही समजून सांगा वहिनी साहेबांना. आपण तर एकाच धंद्यातले माणसे आहोत. तो मसाला दाखवा. अहो शेठ, नुकसान होते, बाकी काय. नाही नाही बरोबर आहे, पण तो मसाला आत्ताच जर नाही बघितला आणि त्या मसाल्यामध्ये काही कमी जास्त असलं तर तुमचं जास्त नुकसान होईल ना बंगारी साहेब. त्यापेक्षा आत्ताच दाखवा. आत्ताच काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकू. आणतो. ना तुला मसाले का पाहिजे? काही आहे का? नाही रे, इतक्या कमी वेळेत रातोरात मसाला गेला ना तर सगळं व्यवस्थित आहे ना. काही गडबड नाही आहे ना. माझ्या समाधानासाठी बघायचं, बाकी काही नाही. आणि त्याच्यात सुमित अंकलने काही गडबड नाही ना केली हे पण पाहायचंय का? हे बघा. माझा मसाला नाहीये. काय काय बोलते वहिनी साहेब? मसाला तुमचा नाही म्हणजे? हो म्हणजे काहीतरी टाकलंय याच्यामध्ये. काहीतरी गडबड आहे. मी सांगते ना, माझा मसाला नाहीये हा. काय बोलते वहिनी साहेब तुम्ही? अहो मस्करी करते का माझी? अहो तुमच्या मसाल्यात तर कधी बी गडबड नसते. आणि हे वहिनी साहेबांना आत्ता डाऊट आले. विराजे शेठ बनवताना नाही लक्षात आले का त्यांना? नाही, काय झालं, जेव्हा मसाला बनला तेव्हा मी तिथे नव्हते तपासायला. म्हणजे तो वेळेवर बनला रातोरात आणि तसाच गेला. बंगारे साहेब मला सांगा, हा मसाला दुसरीकडे कुठे स्टोअर केला होता का? म्हणजे
आपण ज्या नेहमीच्या टेम्परेचरमध्ये स्टोअर करतो त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या टेम्परेचरमध्ये स्टोअर केला होता का? हो नाही विराजे शेठ, कशाला कुठे ठेवणार नाही का? मग असंही असू शकतं ना की मधल्यामध्ये कोणीतरी आपले मसाले बदलले. असं कोण करेल? वहिनी साहेब, आता मी हे मसाले पुढे पाठवू की नको? आता माझे तर किती मोठे नुकसान झाले नाही का? काय करणार आता मी? तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता ती बॅच थांबवा, लगेच तो डिस्पॅच थांबवा. अहो पण माझे नुकसान होते ना विराजे शेठ, समजून घ्या. ऐका ऐका बंगारिया साहेब, तुमचं नुकसान होणार नाही. तुम्ही जे काही पैसे याच्यात ओतले ते तुम्हाला परत करू आणि जेवढा स्टॉक भरलाय तुम्ही मसाल्याचा तोही आम्ही रिप्लेस करून देऊ. 1-2 मिनिटं तुम्ही थांबा, 2 मिनिटं. शांत राहा, काळजी करू नका. राधा, आपल्याला लगेच हे मसाले लॅबमध्ये पाठवावे लागतील. हो. त्याचे रिपोर्ट्स आल्यावर आपल्याला कळेल की ह्याच्यामध्ये नक्की काय गडबड आहे. हां, आणि ते रिपोर्ट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण आपल्याला कागदोपत्री पण पुरावा लागेल, तर आपण कुठेतरी कारवाई करू शकतो. हा, तुम्ही ते योग्य माणसाला शोधून काढा. तेवढं शोधा माझं नुकसान कुणी केलं. काळजी करू नका, आम्ही शोधतो. तुम्ही आत्ताच्या आत्ता ते डिस्पॅच थांबवा आधी. हां, येतो आम्ही. चल राधा. चल. हॅलो. हॅलो सुमित साहेब, अहो तिला मसाल्यातली गडबड समजली. तिला काय? साहेब, राधाला मसाल्यात भेसळ सापडली. आता नेमकं काय झालंय? अहो साहेब, ते लॅब मध्ये जायचं बोलत होते. लॅब? कसली लॅब? अहो साहेब, मसाले में कुछ तो गड़बड़ है, इसीलिए तो लैब में गए ना वो. तुम्ही भेसळ वाले मसाले विकता असा डाऊट आहे त्यांना. हां, ठीक आहे. साहेब, ती मसाले टेस्ट करायला लॅबमध्ये गेली. ही राधा पण ना. कुठे गेली राधा? कुठे गेलेत दोघं? आता मी ऑफिसला जाणार ना, म्हणून ते गेले असतील ना कुठेतरी. गेलेत कुठे पण हे? आणि सुमित, कसली टेस्ट? मी मसाल्यात काही भेसळ केली आहे का हे बघण्यासाठी राधा मसाले घेऊन लॅबमध्ये गेली टेस्ट करायला. राधा परत संशय घेते यार माझ्यावर. मी काय करू? साहेब, खरंच मी काही केलं नाही हो. काही हात वगैरे जोडायची गरज नाहीये. दादा, हे अति होते बरं का आता राधाचं. तिची हिंमत कशी होते? मी तिला सोडणार नाही, आधीच सांगते. हा, राधा, आपण एकदम करेक्ट ठिकाणी आलोय. अगं, आपलं ब्लड टेस्ट कसं असतं तितकं सोपं आहे. तिथे आपल्या मसाल्याचं सॅम्पल द्यायचं, ते टेस्ट करतील आणि मग त्यानुसार रिपोर्ट्स येतील. खूप सोपं आहे, फार वेळ नाही लागणार. एक्सक्यूज मी सर, हे सांगतील आपल्याला. काय काम आहे? आमच्या मसाल्यात भेसळ आहे असं वाटतंय मला. हे बघा, हे स्टिकरवालं जे पॅकेट आहे ना, याच्यामध्ये भेसळ असलेला मसाला आहे असं वाटतंय. आणि हे विदाऊट स्टिकर आहे. हा आमचा ओरिजिनल मसाला आहे. काय मिसळलं असं वाटतंय? ते माहिती नाही मला, पण चव आणि वास दोन्ही वेगळे आहे. तुम्ही प्लीज एकदा चेक करून सांगा ना मला. ठीक आहे, थोडा वेळ बसा, मी बघतो. हां. सॉरी विराजस. हे बघ, काहीतरी गडबड नक्कीच आहे, मला माहिती होतं. मी काही बोलले असते तर आत्या परत दुखावल्या गेल्या असत्या. आपल्या घरात वाद झाले असते आणि तुला उगीच त्रास झाला असता, म्हणून मी काही बोलली नाही. सॉरी, मी लपवून ठेवलं तुझ्यापासून. तुझ्या जागी मी असतो तर मी पण हेच केलं असतं.
तू सॉरी नको म्हणूस आणि काळजी तर अजिबात करू नकोस. मी आहे ना, एकदा का हे रिपोर्ट्स आले ना की रितसर प्रूफ घेऊनच जाऊया. काहीही पुरावा मिळणार नाहीये. तुम्ही नका काळजी करू. बघा कशी तोंडावर पडते तिथे. उगीच माझ्या नवऱ्याच्या मागं लागले. माझ्या निरपराध नवऱ्याला ना सुखाने जगू द्यायचं नाहीये तिला. मुद्दामून करते ती हे सगळं. मला माहितीये ना का करते. आपण दोघं दादाच्या टीम मध्ये होत ना, त्याच्या बाजूने होत म्हणून सूड उगवण्यासाठी करते ती हे सगळं. तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते बस, बाकी काही नाही. असू तू शांत हो प्लीज. कशी शांत होऊ आणि का? तुमच्यावर आरोप केलेला मी खपवून घेणार नाही. आरोप करूच कशी शकते ती? तुम्ही काही केलेलं नाहीये ना. आजवरी आत्ताच म्हणालीस ना तुमच्यावर कोणी संशय घेतला तर मी खपवून घेणार नाही, आणि आता तूच संशय घेतेस. नाही, तसं नाही. मी बायको आहे ना तुमची, मग मला माहिती असलं पाहिजे ना काय आहे काय नाही. सॉरी. हे बघ, मी गुन्हेगार नाही आहे ग. मी खरंच काही नाही केलं. आता बघाच मी काय करते ते. राधाला अशी माफी मागायला लावते ना, फक्त एकदा त्या रिपोर्ट मध्ये काहीही प्रॉब्लेम नाही असं येऊ देत. मग बघा असं पायावर नाक रगडायला लावते की नाही बघा. आणि मग दादाला सांगून ऑफिस मधून कायमची काढायला सांगते. मी नाही सोडणार तिला. मसाल्यात जी भेसळ आहे ती रिपोर्ट्स मध्ये पण येऊ दे. हे मी शोधून दिलं तरच बाबांचा विश्वास कमवता येईल. ते मला सून म्हणून स्वीकारते. मग मला विराजसला सोडून कुठेही जावं लागणार नाही. मिस्टर बिराजदार, हा काय सगळं काही सापडलं? मसाल्यात अजिबात काही भेसळ नाहीये. रिपोर्टमध्ये काहीच नाही आलं. सगळं क्लिअर आहे, त्यात काहीच नाही मिळालं. हे कसं शक्य आहे? कधी कधी होतं असं. जुने झाले असतील पदार्थ तरी चव बदलते, किंवा वातावरणामुळे, किंवा तुम्ही चुकीचे केले असतील तर. नाही, हे शक्यच नाहीये. आता असंच आहे, त्याला काय करणार. या तुम्ही. विराजस, तो बघ, त्याच्या हातामध्ये खरे रिपोर्ट्स आहे असं वाटतंय. जा लवकर पकड त्याला. वहिनी तिचं अजूनही तेच सुरू आहे. सुमितच्या मागे हात धुवून लागली. तुला काहीच वाटत नाहीये का? वंसा बस, तू काही बोलूच नकोस वहिनी. ही अशी वागते का घरातली सून? घरातल्यांवरच संशय घेणारी, घरातल्यांनाच बाहेर काढून पाहणारी. असं काही नाहीये वंसा. ती फक्त बस आता तरी तिला पाठीशी घालणं बंद कर वहिनी. आम्हाला घरातून बाहेर काढायला बघते ती, पण तू तिलाच पाठीशी घाल. पण मला माहितीये ना ती हे सगळं मुद्दामून करते, कारण तिला आपलं घर फोडायचंय वहिनी. देवयानी वहिनी, तुम्ही पण जरा सांभाळून राहा.
नाही, आज तिने आमच्यावर आरोप केलेत, उद्या तुम्हाला सुद्धा बाहेर काढायला कमी करणार नाही ती. एक एक करत सगळे बाहेर जाल आणि मग ती बसेल मोठी महाराणी बनून. मला माहिती ना ती हे सगळं मुद्दामून करते. तिला तर मी असावरी काय करतेस? जे तू खूप आधी करायला पाहिजे होतंस दादा. पहिल्यांदा जेव्हा सुमितवर संशय आला तेव्हा तू फक्त एकदा बोललास, तेव्हा का नाही शिक्षा दिलीस तिला? आणि काय बोलून उपयोग झाला? काहीही नाही. कारण तुमची सून खोटी माफी मागते, खोटारडी आहे ती. दादा, माझ्या नवऱ्याला या करता ठेवलंय खरे पाय पुसण्यासारखं वागायला. कोणी कधीही यावं आणि पाय पुसून निघून जावं. असावरी, अगं काय गोंधळ चाललाय? नाही आई, अजून तर मी गोंधळ घालायला सुरुवात केलीच नाहीये. पण आता येऊ देत तुमच्या राधाला. नाही तिला माफी मागायला लावली ना तर नाव असावरी सांगणार नाही. ही माणसं अशी का बघतात? ज्या घरात राहतो, ज्यांनी काम दिलंय त्यांनाच फसवतात. हा बोल विराजस. हॅलो. हां राधा, जो गुंड पळाला होता ना त्याला पकडलाय. आपल्या मसाल्यात भेसळ होती, माती टाकली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याला. आता हे सगळं तो कोणाच्या सांगण्यावर न करत होता, कोणी त्याला पाठवलं होतं हे लवकरच कळेल. हां, मी एक काम करतो, मी घरी पोहोचतो, तू पण पोहोच लगेच. ओके ओके ओके, बाय बाय. आता सगळं पकडलं जाईल. इतरांना फसवणाऱ्या माणसांचे खरे चेहरे सगळ्यांच्या समोर येतील. आता एक तर ह्या घरात मी राहीन किंवा राधा. कारण तुमच्यासारखं मी नाही बाबा राधाला डोक्यावर घेऊन बसू शकत. अगं असावरी, जरा जरा शांत हो ना तू. मी नाही शांत बसणार आहे दादा. तू थांब, मी राधाला फोन करून बोलवून घे. थांब. दादा नाही येणार आहे ती. कशी येईल? अरे आता हवा नाही का गेली तिच्यातली? मी आले. आली? बिराजदारांच्या घराला लागलेली वाळवी आली. काय ग, काय बिघडवलंय माझ्या नवऱ्यानं तुझं? का सतत मागे असतेस त्याच्या? तिथं तो माणूस सांगत होता पण तू खोदून खोदून विचारत होतीस का? आत्या, मी तुम्हाला दादा, मी तुला आधीच सांगितलं होतं हे सगळं बंद कर म्हणून. तरी पण का? कशासाठी? तुला एकदा सांगितलेलं विसरलीस का तू? नाही बाबा, मी काहीही विसरले नाही. पण मी विचारत होते कारण मला तशी खात्री होती आणि ते खरं ठरलं. बाबा, आपल्या मसाल्यात भेसळ असल्याचं सिद्ध झालं.